राहुल गांधी यांनी वोट चोरीचा प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्या समर्थार्थ आणि भाजपच्या विरोधात काँग्रेसने हे आज कॅन्डल मार्च काढलेला आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्डल मार्चमध्ये जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हा कॅन्डल मार्च काढण्यात आलेला। भाऊ काय सांगाल, कॅन्डल मार्च काढला आहे काय? मतांच्या चोरी प्रकरणामध्ये हा कॅन्डल मार्च आहे। आपण पाहत असाल की राहुल गांधी यांनी मत चोरीचे प्रकरण पकडले आहे। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। काय नेमका संदेश देणार आहे? असं आहे की मतांची चोरी जी झालेली आहे आणि ही चोरी पकडण्यात आलेली आहे। एकाच घरी 80 मतं असणे, एका ॲड्रेसवर 10 मतं असणे आणि जे पराभूत उमेदवार आता सर्व मतदारसंघात फिरत आहे तर त्यांच्या निदर्शनास येत आहे की हे तर मतं आहेच नाही। म्हणून आम्हाला वाटते की राहुलजींनी जो मुद्दा उचलला आहे तो बरोबर आहे। ही मतगणना झाली आणि नवीन मतदार लोकसभेचे वाढले तर मला वाटते की मतांची चोरी झाली आहे। उद्याला 15 ऑगस्ट आहे, 14 ऑगस्टलाच तुम्ही अशा प्रकारे कॅन्डल मार्च एकंदर म्हणजे काँग्रेसने हा कॅन्डल मार्च काढलेला आहे। आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर आक्रमकपणे या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती काँग्रेसकडून केली जात आहे। आणि हा कॅन्डल मार्च जो आहे तो महात्मा गांधीच्या पुतळ्यापासून व्हेरायटी चौकातून तर संविधान चौकापर्यंत निघालेला आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।